उद्या सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेचा होणार फैसला। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची एकाच दिवशी होणार सुनावणी। भारताच्या शेजारी बांगलादेशात अराजकता, विद्यार्थी आंदोलनामुळे घाबरलेल्या शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा। बांगलादेशात लष्कराने सत्ता सूत्र घेतलं हाती। मवियात मुंबईच्या जागांवरून शीतयुद्ध, काँग्रेस उद्धव ठाकरेंचा सर्वाधिक जागांवर दावा। मुंबईच्या 36 जागांवरून मवियात 36 जागा। मराठवाड्यात भाजपची नव्यानं मोर्चे बांधणी, भाजपच्या विद्यमान 17 जागा राखण्यासाठी नव्यानं व्यूहरचना करण्यास भाजपकडून सुरुवात। लोकसभा निवडणुकीत लोकांनी खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिलं। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून समाचार। हसन मुश्रीफांविरोधात समरजित खाडगेंना पवारांची ऑफर, कागलच्या आखाड्यात मुश्रीफांना चितपट करण्याचा पवारांचा डाव। मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर, राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर विरोधकांची टीका। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरिए। चांदवली आयोगाच्या अहवालावरून आरोपांच्या फैरी, अनिल देशमुखांचे दावे खोटे असल्याचा फडणवीसांचा दावा। कोस्टल रोडवर प्रस्तावित होर्डिंगवरून जुंपली, कोस्टल रोडवर होर्डिंगचा प्रस्तावच नाही, आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपाला भाजपचं उत्तर। उद्धव ठाकरे उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर, ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट। आरपीआयचं नेतृत्व रामदास आठवलेच करू शकतात, खरी शिवसेना या वक्तव्यावरून अंधारेंचा आंबेडकरांवर निशाणा। जया बच्चन आणि उपराष्ट्रपतींमध्ये खडाजंगी, जया बच्चन यांचं पूर्ण नाव पुकारल्यावरून वाद, अमिताभ यांचं नाव पुकारण्याला जया यांचा आक्षेप। जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढा, बदनामी करून आमदारकीची स्वप्न रामराजे पाहतात, रामराजे नाईक निंबाळकरांवर जयकुमार गोरेंची टीका। आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या, भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका रद्द करावी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। उद्या महायुतीच्या समन्वय समितीची बैठकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे सदस्य उपस्थित राहणार। पराभवाची सुपारी घेऊन विरोधात काम केलं, नवनीत राणा यांचा आमदार राजकुमार पटेलांवर खळबळजनक आरोप। गणेश मंडळांना सरसकट 5 वर्षाची मंडप परवानगी द्या, मंगलप्रभात लोढांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र। राहुल गांधींनी चर्मकारासोबत शिवल्यात चपला, रामचैतला राहुल गांधींनी दिलाई शिलाई मशीन भेट। राहुल गांधींच्या भेटीनं बदललं रामचैतचं आयुष्य। भारताला पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये अपयश, शूटिंगच्या मिश्र सांघिक स्पर्धेत अपयश, स्पर्धेत माहेश्वरी चव्हाण आणि आनंदजिंग सिंग यांचं पराभव। भारतीयांची कांस्य पदक जिंकण्याची आशा मावळली, बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन यांचा पराभव, मलेशियाच्या ली झीज याकडून पराभव। मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या, 20 अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या, 7 ऑगस्ट पासून तिकीट बुकिंग होणार। साताऱ्यात पीडब्ल्यूडी विभागाच्या शासकीय कार्यालयात गटारी साजरी करण्यात आली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात गटारी साजरी केली, गटारी साजरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल। रत्नागिरी बस डेपोत शेकडो प्रवासी खोळंबले, डिझेल अभावी रत्नागिरीत डेपोतून बस सेवा बंद, दुपारी 12 वाजल्यापासून अनेक बस फेऱ्या बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।